अधिपतीसाठी अक्षरा कशी पॉझेसिव्ह होते बघितलंस ना. त्या सरगमचं वागणं मलाही खटकत होतं. त्यात तिला भुवनेश्वरीनं आणलं होतं. त्यामुळे शंकाही होती तिच्याबद्दल. ती गेली ते एका अर्थी बरंच झालं आणि तिच्यामुळे चांगलं काम सुद्धा झालं अगं. अक्षराला अधिपतीबद्दलच्या प्रेमाची जाणीव होते तिच्यामुळेच. पण आता काय, अधिपतीचं गाणं ते कसं सुरू होणार? भुवनेश्वरी तुझं स्वप्न पूर्ण होऊ देणार की नाही हे प्रश्न आहेत. बघूया. मी मात्र अक्षराच्या मागे ठामपणे उभा राहणार आणि अधिपतीच्या गाण्याची शिकवणी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत राहणार. फोन केलता मावशी अधिपतीसनी, पर मला वाटत नाही ती येतील म्हणून. ते काय म्हणले फोनवर? लगेच येतो म्हणले, हा, पर ती अक्षदा त्यांना येऊ देईल असं काय वाटत नाही बघ मला. त्यांचं सोड ग, पण आमच्या मायेवर पूर्ण विश्वास आहे. अधिपती येणार, नक्की येणार. काय झालंय सर? काय नाही हो, जरा डोकं दुखायलंय. कशानं दुखायला डोसकं? मला फोन करायचा नाही मग, आणि केव्हापासून दुखायला? काय झालं काय? मला काय कळलंच नाही. झाला बराच वेळ झाला हो. हो, मला आधी तर सांगायचं. मला कोणीच काय सांगितलं नाही. अहो एवढं काही नाही हो. एवढं काय नाही कसं? चला आपण डॉक्टरकडे जाऊया. चला. नाही नाही, डॉक्टर बिक्टर काही नका. आम्ही बोललो त्यांच्याशी, त्यांनी गोळ्या दिल्यात, घेतल्यात आम्ही. जावा जावा, तुम्ही आराम करा. गोळ्या घेतल्यात हे खरं आहे, पण मी मी डॉक्टरांना बोलवू का किंवा फोन करू का त्यांना? खूप दुखतंय का डोकं? नाही नाही, एवढं काही नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जावा जावा, तुम्ही आराम करा. आराम काय करा? तुम्हाला नाही बरं आणि आम्हाला सांगा आराम करा म्हणून. नाही नाही, मला सांगा तुम्ही काही खाल्लंय का? मी आणू काही? नाही, काही इच्छा नाही, काही खाण्याची इच्छा नाही. अहो असं कसं? मी पेज वगैरे काहीतरी आणते. अहो न ग, बघतो आम्ही नंतर काय खायचं ते. तुम्ही काळजी नका करू. अधिपती जावा तुम्ही. अहो जावा तुम्ही. कुठे जावा तुम्ही? तुम्हाला नाही बरं आणि जावा तुम्ही कुठे? मी इथं असतो. तुम्ही कुठे जावा? तुम्ही काय नसतोय. सुनबाई, अधिपती काय ऐकायचे नाहीत, पण तुम्ही तरी जावा. नाही नाही मॅडम, मी सूप वगैरे पाठवते तुम्हाला काहीतरी. अहो ते सगळं राहू द्या, पण त्याआधी हातपाय धुवून घ्या आणि देवीसमोर दिवा लावा जरा. अहो पण ठीक आहे. असं अंगावर नाही काढलं पाहिजे आपण. आई साहेब, चंचे तू गेलीस तरी चालेल बरं का. वय मावशी. मला माझ्या मनातलं अधिपतींना सांगायचंय, पण ते सांगताच येत नाहीये. मला धाडस दे देवी, ते सांगण्यासाठी शब्द दे मला. मला बोलायचंय त्यांच्याशी, बोलून मन मोकळं करायचंय. मला माझ्या मनात काय काय आहे हे सांगायचंय. ते सांगायची वेळ येईल तेव्हा माहित नाही माझ्या तोंडून शब्द फुटेल की नाही. तेव्हा तू मला साथ दे. काय म्हणालोय? अहो एवढं काय नाही हो अधिपती. अहो काय अहो अधिपती, कशाला एवढी दडदड करताय? ऐका आमचं, काहीतरी खाऊन घ्या. हा, आराम करा. तुम्ही ग बसा. मी कुठे जात नसतो तुम्हाला बरं वाटल्याशिवाय. अहो खरंच बरं वाटायलंय हो आम्हाला. अचानक काय झालं आई साहेब? दुपारपर्यंत तरी चांगले होत असं तुम्ही. अहो अचानक म्हणजे आता काय वय झालं आमचं? आम्ही काही तरुण आहोत का तुमच्यासारखे? हे असलं काहीतरी होतच राहणार. ग बसा. काय वय बी झालं नाही काय, चांगलं तुम्ही ठणठणीत आणि तसंच राहणार तुम्ही. तसं नाही हो, पण हल्ली का नाही मन घाबरं होतंय आमचं. का घाबर का होते? तुम्ही खरं सांगा, काय ताण आहे का मनावर तुमच्या? आईचं काळीज आहे. लेकाशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार असतोय वय आमच्या मनात. मग लेकाला काय झालंय तेव्हा? तुमच्या आशीर्वादानं सगळं एक नंबर चाललंय ना दुखळाने. तुम्ही आमची काळजी करू नका. आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे. तुम्ही फक्त ठणठणीत राहा बास. मग मी एकदम ठणठणीत राहतोय. तुम्ही तुमची काळजी घेतली की नाही बास होते. तुमचं सगळं चांगलं चाललंय माहित आहे हो मला, पण हल्ली तुमची आमची गाठभेट नाही. पूर्वीसारखं मोकळं बोलत नाही तुम्ही आमच्याशी.
म्हणताना जीवाला उगाच घोर लागून राहतो. काय मुक्त बोलत नाही, काय सांगताय आई साहेब? आणि मी इथंच आहे की तुमच्यापाशी आता. असंच जवळ राहावा असंच वाटतं आम्हाला. होय होय, मी इथं जवळच आहे. मी कुठं तुमच्यापासून लांब जात नसतोय. तुमचं सगळं बरोबर आहे, पण आईचं काळीज आहे, काळजी वाटणारच ओ लेकराची. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त आराम करा. आतापर्यंत काय वाईट झाले माझं? नाही. पुढे काय वाईट होणार आहे? नाही. तुम्ही आमच्या संघ आहे म्हणल्यावर काय वाईट होणार आहे? सगळंच चांगलं होणार आहे. तुम्ही फक्त आराम करा. अहो अधिपती राहू द्या. काय बोलू नका म्हणलं तर तुम्ही पडून राहा आता. तुम्ही ना ऐकायचं नाही. मग पोरग गुणाच आहे. बाबा, भुवनेश्वरी मॅडमची जरा तब्येत बिघडली आहे. काय हो. आता अचानक काय झालं तिला? तिचं पण वातावरणासारखं चाललंय का? घटकेत ऊन घटकेत पाऊस, कधी काय होईल माहिती नाही. सकाळी तर बरी होती ना? हो, पण आता अचानक त्यांचं डोकं दुखायला लागलंय खूप. त्या झोपूनच होते आम्ही गेलो तेव्हा. अधिपती कुठे आहे? आहेत त्यांच्याच खोलीत, त्यांच्या जवळच बसून आहेत पूर्ण वेळ. हे असं आहे अक्षरा, भुवनेश्वरीला जरा काही झालं की हा आईसाहेब करत तिच्या उशाशी बसून राहतो. त्यामुळे मग तिला आता खरंच बरं वाटत नाहीये का अधिपतीला जवळ ठेवण्यासाठीचं हे सगळं नाटक आहे? कसं कळायचं आपल्याला? बाबा, तुम्ही असा विचार का करताय? आपलं ठरलंय ना, त्यांच्याशी चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं. त्या असं काही करणार नाहीत. नाटक का करतील? त्या खरंच त्यांची तब्येत बिघडली आहे. तुला कळत नाही अक्षरा, आता अधिपती सारखं तुझा ऐकतोय ना, तर त्यामुळे ती इन्सिक्युअर होऊ शकते. तिला असं वाटूच शकतं की अधिपतीवरची आपली पकड ढिली होतीये. ती काही करू शकते. त्याला स्वतःजवळ बांधून ठेवण्यासाठी ती असं नाटक करूच शकते. बाबा प्लीज, तुम्ही उगाच नको तो अर्थ नका काढू. माझी काळजी वेगळी आहे अक्षरा. आजही तो जर आईसाहेब करत बसणार असेल तर आपल्या बायकोला कधी वेळ देणार? तुझ्याकडे लक्ष कधी देणार तो? बाबा जाऊ दे, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. हे बघा, आपल्याला हवं ते सगळं घडतंय ना, मला तेच हवंय. आणि तुम्हाला माहितीये, अधिपती मला स्वतःहून म्हटले, जर तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी सतत चांगलं वागत राहिलात तर त्यांच्याकडे कारणच उरणार नाही तुमच्याशी वाईट वागायला. हे अधिपती तुला स्वतः म्हणाला? हो, तेच तर सांगतेय तुम्हाला. हे बघा बाबा, आपण जसं ठरवलंय तसंच होणार, सगळं चांगलं होणार. तुम्ही नका काळजी करू. अक्षरा, पण आपण ठरवलंय तसं कुठे होतंय? अधिपतीचं गाणं ते बंद झालं ना. बाबा, मी त्यातूनही मार्ग काढेन. तुम्ही नका काळजी करू. तू म्हणतेस तर तुझ्यावर माझा विश्वास आहे. मी निश्चिंत राहतो. तू सांभाळ सगळं. येते.
मास्तरीनबाई, वर्गात कसं विद्यार्थ्यांसमोर गाडागाडा बोलताय हो? आमच्या समोर मनातलं बोलायला मात्र शब्द गावनं झाले ते. हा असं करताय होय. पण कवा तरी बोलणार घ्या. त्या दिवसाची वाट बघू आम्ही. वाट बघण्यात मजा आहे हो. खरंच की जेव्हा तुम्ही प्रेमाची कबुली द्याल ना, आमची 1000 जन्माची पुण्य कामी आली असं समजू आम्ही. तुमच्यासारखी बायको मिळायला एका जन्माचं पुण्य पुरत नसते हो. अरे वा मावशी, बरं वाटायलंय व्हय तुला आता? सॉरी मावशी, मी तुझ्या ममतेवर अविश्वास दाखवला. म्हणजे अधिपती खरंच धावत पळत आले की ग. येणारच. आणि नुसते आले नाही, रात्रभर आमच्या उशाशी बसून होते. त्यांचा आमच्यावर लई जीव आहे. पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरंय खरंय. पर मावशी, मला काय वाटतंय का अधिपती अक्षरापासून जेवढं लांब राहतील ना, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे बघ. तू ना त्या दोघांनी लांबच ठेव. आम्ही काय करायचं हे तू आम्हाला सांगू नगस. आम्हाला माहिती आम्ही काय करणार आहोत ते. हॅलो. हा मॅडम बोला. नाही, आता फोनवर बोलायचं नाही, आता प्रत्यक्ष येऊन बोलायचं. म्हणजे आता तुमचा क्लास परत सुरू होणार. तयारी करा इथं यायची. पण कसं? काय कसं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. आम्ही जेवढं सांगू तेवढंच करायचं. हा, हो हो मॅडम, तुम्ही सांगाल तसं करते. फक्त तुम्ही सांगा काय करायचंय. हे कुठे गेले? मला माहितीये, पांघरुण तुम्हीच घातलेलं असणार. आता मलाही वेळ घालवून चालणार नाही. किती प्रेम करता माझ्यावर. आता वेळ आहे मी तुमच्यावर किती प्रेम करते हे सांगण्याची. आई, आम्ही जे काय करतोय त्यात आम्हाला यश दे. आजकाल लई कमी गोष्टी आहेत ज्या आमच्या मनासारख्या घडत्यात या घरात. आता ही एक गोष्ट जसं आम्ही ठरवलंय तशी घडू दे. येऊ का? तुम्ही? ओंक्या डोंक्या बोल की रे. भाऊ ऐक ना, फॅक्टरीमध्ये येताना कॅश घेऊन ये. महिलांचे पगार द्यायचे. का पण त्यांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा करतोय आपण बँकेत? नाही नाही, ते आपल्या महिला कामगार आहेत ना, त्यांच्या सगळ्यांची काय बँकेमध्ये अकाउंट नाही आहेत, म्हणून त्यांना कॅशमध्ये पगार द्यायचा आहे. आपण ठरवलं होतं, आठवलं का? हा, विसरलोच होतो. ठीक आहे ठीक आहे, मला अमाऊंट मला SMS कर. ठीक आहे.
तुम्ही इथे परत? तुम्ही काय करता इथे? मी सांगितलं ना तुम्हाला, अधिपती आता गाणं शिकणार नाहीयेत, बंद झालाय त्यांचा क्लास. आणि त्यांना शिकायचं जरी असेल ना तरी ते तुमच्याकडून नाही शिकणार. दुसऱ्या कोणीतरी शिक्षिका मी बघेन किंवा ऑनलाईन क्लास सुरू करेन, मी काहीही करेन, पण ते तुमच्याकडून आता गाणं शिकणार नाहीयेत. जा तुम्ही परत, तुमची गरज नाहीये इथे, जा. ओ सुनबाई, घरात पाहुणे आल्यात, त्यासनी बसायला सांगायचं, चहा पाणी विचारायचं, ते राहिलं बाजूला. ही कुठली पद्धत आहे तुमची वागण्याची? हा, मागच्या वेळेला पण तुम्ही हीच चूक केली होती, आता परत तीच चूक करायला. काय बोलायचं तुमच्याशी काय कळत नाही हो. अहो पण मॅडम या का आल्यात परत? ते महत्वाचं नाही, पण या घरची संस्कृती नाही पाहुण्यांची हे असं वागायची बोलायची. मला माफ करा मॅडम, पण मला खरंच कळत नाहीये ह्या का परत आल्या. मी कशाला येणार परत? मला जे येते तेच करायला येणार ना. गाणं शिकवायला आली मी. हो पण मी तुम्हाला सांगितलं ना अधिपती नाही शिकणार आहेत गाणं. मग का आल्यात ह्या? पण मी कुठे म्हणाले मी अधिपतींना गाणं शिकवायला आली. मग अजून कोण गाणं शिकणार आहे इथे? हा, सरगम मॅडम मला गाणं शिकवायला आले. पोचला नव्हता टायमात. हा ठीक आहे चालतंय. तेच म्हणलं. ठीक आहे. अधिपती आधी खाली चल. काय झालं? अरे खाली चल, तुझ्या बायकोला काय झालं ते बघ. काय झालं? अरे भांडण करतीये. आजे तुला सकाळपासून कोण घावलं नाही काय? मास्तरीन बाई भांडण? वय की काय बाय बोलतीये? काय खरं सांगायला का? कोण म्हणलं तुला? अरे कोणी सांगाय कशाला पाहिजे? मी स्वतः होती तिथं, म्हणताना तुला सांगायला आले. तिला आवरायला पाहिजे. चल चल तू खाली. हे म्हणजे काय कुणा संघ भांडायला लागले? काय भिताडा संघ भांडतात काय? कोण हाय कोण? आता कुणा संग कोण काय तू स्वतःहून बघ की काय चाललंय ते. चल चल ये लवकर खाली ये. मास्तरीन बाई भांडण एवढे चिडले? तू गाणं शिकणार आहेस म्हणजे हे कधी झालं? हे असं अचानक का तुला गाणं शिकावं असं वाटलं? काय म्हणजे गाणं कोणी शिकायचं हे काय कुठं लिहून ठेवलेलं असते वय? म्या नाही शिकू शकत वय गाणं. पण तू आणि गाणं म्हणजे अगं पर तूच म्हणतीस ना काही एखादी कला यायला पाहिजे, आणि म्हणूनच तर तू अधिपतीसनी गाणं शिकवायच्या मागे लागली होतीस. मग आता म्या गाणं शिकते तर तुला एवढं काय आश्चर्य वाटतंय? नाही मला ते नाही म्हणायचंय, पण तुला मी कधीच गाताना बघितलं नाही. मला गाण्याची आवड आहे असंही तू कधीच म्हटलेलं नाहीयेस. अचानक तुला कसं काय वाटलं गाणं शिकावंसं? एकदम काय झालं? आता नाही सांगितलं म्या तुला कवा, पर तू मला गाताना बघितलं नाही म्हणजे मला गाणं आवडत नाही असं असतंय वय कुठं? अगं मला का नाही शाळेपासूनच गाण्याची आवड होती. म्हणजे मी शाळेत असताना गुणगुणायची बी, पर मावशीला आवडत नव्हतं ना, म्हणून मी ते बंद केलं. आता मधी नाही का सरगम मॅडम अधिपतीसनी गाणं शिकवाय यायच्या, तेव्हा मी त्या ऐकायची आणि गुणगुणायची बी. पण मग मावशीनं ऐकलं अगं आणि डोळं वटारलं, म्हणून मग मी ते बंद केलं. मग मी तिला घाबरत म्हणलं का मावशी मला बी गाणं शिकायचंय. मग मावशी म्हणली का शिक. अच्छा ते कळलं मला, पण कमालच झाली. कमाल कमाल काय त्यात? अहो कमाल कवा झाली असती? आम्ही अधिपतीनं गाणं शिकायची परवानगी दिली आणि चंचीला दिली नाही. तसं जर झालं असतं तर कमाल झाली असती.
अहो तिच्यावर अन्याय नसता का झाला? आणि या घरात आम्ही कुणावर बी अन्याय होऊ देत नाही, आहे का नाही? नाही बरोबर आहे मॅडम, मला मान्यच आहे चंचलाने गाणं शिकायला घेणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण सरगम मॅडमच का? दुसरं कोणी का नाही? नाही, आता आम्ही तुम्हाला उलटा प्रश्न विचारतोय. सरगम का न ग? हा, दुसरं कोणी कशाला पाहिजे? तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो तिच्या बरोबर?